RC रोडला. तिथे गाडी पार्क. सो गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आज आहे प्रजासत्ताक दिन आणि हा व्लॉग लग्नाच्या व्लॉग नंतरच आलेला आहे. आणि इतके दिवस खूप ब्रेक घेतला आपण व्लॉगला आणि मी थोडी दाढी पण वाढवली. आणि आता आज आहे प्रजासत्ताक दिन. आधी तुम्ही बघितलं असन आम्ही थोडा झेंडो क्रांती चौकला थोडं तिथं टाईम स्पेंड केला आणि नंतर रँडमली आम्ही डिसाईड केलं की पुण्याला जायचं. तर आता आम्ही पुण्याला चाललो आणि पुण्याला जायचं आहे. आता सध्या आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो इथं. पेट्रोल भरतो आहे गाडीमध्ये त्या नेक्सॉनमध्ये. पेट्रोल भरलं की जायचं आहे. आमच्या मित्रांनी नवीन गाडी घेतली त्याच्यामुळे आम्ही चाललो सगळे पुण्याला. भाऊची गाडी. तर आता आम्ही इथून चाललो पुण्याला. आता इथं पेट्रोल भरलं की आम्ही डायरेक्ट पुण्याला जाणार आहे. आणि मी पहिल्यांदा चाललो पुण्यामध्ये. आधी गेलेलो आहे पण असं कामानिमित्त गेलेलो आहे, लग्नाला गेलेलो आहे, असं फिरणे म्हणून गेलेलो नाही आहे. तर यावेळेस फर्स्ट टाइम चाललो तर खूप मजा करू. तुषार भाऊची गाडी. हाय. आमच्यासोबत वैभव केंद्रे, अविनाश आयरे आणि प्रेम सावळे आणि मी. आता आम्ही चाललो. इथून निघलो आता. गाणे चांगलं टोल नाका पहिले टोल नाका दाखव मग मला दाखव आणि स्नॅप स्टॉप करून. माझं अवतार खूप लहान आहे कारण की दाढी वगैरे केलीच नाही. जसं लग्न झालं तशी दाढी केलीच नाही. थोडी बियर्ड लुक करू कारण की थोडं डिफरंट करायचं चालू आहे. आणि केस पण वाढवले, थोडे केस पण वाढवले. चेहरा खूप ऑइली झालेला आहे सध्या. आणि इथून जायचं. पेट्रोल भरणं चालू आहे. पेट्रोल भरणं झालं की आम्ही सीधा पुण्याला आता चाललो रस्त्याने. आता थोडे तुम्ही रस्त्याचे शॉर्ट एन्जॉय करा. सो गाईज आता आम्ही आलेलो इथं आणि खूप वेळ लागला इथे येण्यासाठी कारण की ट्रॅफिक इतकं होतं. त्यामुळे असं रँडम प्लॅन केल्यामुळे काही प्लॅनिंग नव्हती, काहीच नव्हतं. डायरेक्ट उठलो आणि निघलो. घरी पण सांगितलं नव्हतं. इथं पोचल्यावर घरच्यांना कळलं की आम्ही असं असं निघलो. आणि तसं मी सांगितलं होतं पप्पांना. बट आता इथं आलो आम्ही. बघू आता इथं थोडं फ्रेश होऊ आणि काहीतरी कॉफी वगैरे घेऊ. लेट्स सी. पहिले खाली ऑर्डर करू ना. ते मी पण येतो सोबत. सो गाईज वी आर हिअर फायनली आणि खूप वेळ लागणार आहे. आता आम्हाला रात्रीच निघायचं आहे कारण की आम्ही घरच्यांना सांगितलं फक्त जाऊन यायचं वापस. कारण की आम्ही घरी फक्त सांगितलं आम्ही फिरायला आलो नाही. चल ना आलोच. खाली करायचं ऑर्डर. आता चाललो आम्ही ऑर्डर द्यायला कारण की आपले आपको कुछ हॉट में चाहिए? हॉट तो मेरे पास एक इधर सैम्पलिंग है इसका. कैरमल चॉकलेट डिलाइट. थैंक यू सर. गोल्ड है ना? गोल्ड मतलब ये गोल्ड है पर ये हॉट में भी मिल जाएगी. हॉट तुला घ्यायचं का? व्हाईट चॉकलेट रागा. वाइट चॉकलेट चॉकलेट से अच्छा जाएगा. स्टारबक्स में फर्स्ट टाइम आए तो हाँ तो वही बेस्ट सेलर्स इधर है. ये हमारे पार्टनर है दशरथ, हाँ, जिन्होंने ये ड्रिंक बनाया है जो आपने अभी टेस्ट किया है. शॉर्ट
385 और उसमें यस वो शॉट हॉट साइज का है. फ्रैपेचिनो का इधर है 450. टैक्सेस एक्स्ट्रा है. काय करायचं त्यांना एकदा विचार. दुसरे पे जस्ट तुष जस्ट तुष सगळ्यात मोठं आहे वाटतं मोठं बाकीचे छोटे मॉलमध्ये एवढी मजा नसते मुंबईच्या याच्यापेक्षा मोठं पहिले खतरनाक क्रॅपेचिनो अरे तुम्हाला मागं क्रीम टाकून 250 भेटलं होतं काय इथं नाही वाटतं चल माझा मोबाईल कोणाकडे आहे? सो गाईज आता आमचं झालं स्टारबक्समध्ये. आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही, 15 ते 20 मिनटंच थांबलो, कारण की आम्हाला घरचे फोन येत आहे खूप सारे. कारण की आम्ही घरी सांगून आलेलो नाही आहे व्यवस्थित. आम्ही फक्त सांगितलं आम्ही चाललो बाहेर असं, आणि त्याच्यामुळे घरचे खूप फोन येत आहे. त्यामुळे आम्हाला जायचं आहे लवकर. आता भाऊ आला, आम्हाला जायचं आहे. सगळे बसत आहे आणि खूप उशीर होतं आहे. स्टारबक्समध्ये यायचं झालं पूर्ण, कारण की खूप दिवसापासून चालू होतं. आणि असंच रँडमली आम्ही ठरवलं होतं स्टारबक्सला जायचं आणि आलो. आता चला बाय. आता कुठेतरी जेवण करू आणि औरंगाबादला घरी जाऊ. बाय. सो गाईज आता आमचं झालं स्टारबक्समध्ये. आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही, 15 ते 20 मिनटंच थांबलो, कारण की आम्हाला घरचे फोन येत आहे खूप सारे. कारण की आम्ही घरी सांगून आलेलो नाही आहे व्यवस्थित. आम्ही फक्त सांगितलं आम्ही चाललो बाहेर असं, आणि त्याच्यामुळे घरचे खूप फोन येत आहे. त्यामुळे आम्हाला जायचं आहे लवकर. आता भाऊ आला, आम्हाला जायचं आहे आलं पूर्ण, कारण की खूप दिवसापासून चालू होतं. आणि असंच रँडमली आम्ही ठरवलं होतं स्टारबक्सला जायचं आणि आलो. आता चला बाय. आता कुठेतरी जेवण करू आणि औरंगाबादला घरी जाऊ. बाय. सो गाईज आता आम्ही आलेलो इथं FC रोडला. इथं गाडी पार्क केली आम्ही मध्ये, आणि आता आम्ही फिरतो इथं, कारण की फिरल्याशिवाय पुण्याचं वाईब येणार नाही. थोडं बघू पुण्याचं मार्केट कसं आहे, पुण्याचे लोक कसे. पुण्याच्या मुली खूप सुंदर आहे पण पुण्याचे लोक कसे किंवा. आणि आता चाललो आम्ही फिरत फिरत. खूप भारी आहे एकदम. आम्हाला असं वाटलं नव्हतं की आम्ही पुण्याला येईन आज. रँडमली आम्ही आज आलो पुण्याला, तर मस्त वाटते. पुणे सिटी भारी आहे, फारच चमचमीत शहर आहे, चमचमीत शहर आहे. गर्दी काही एवढी वाटत नाही मला, बट टीनेजर आहे सगळे इकडं, मुलं मुलीचे. म्हातारे लोक तर तुरळक दिसते, भारी वाटतं एकदम. प्रेमला सर्व माहिती तर, कारण की प्रेम तर खूप फिरतो. शिवसागर रेस्टॉरंट समोर इथे फ्लायओव्हर नाही का? प्रेमला माहिती आहे सर्व काही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्या मागं फिरतोय. प्रेमला पुणे मुंबई जास्त फिरलेलं आहे, त्यामुळे तो त्याच्या मागं. समोर FC रोडवर बघू आता कुठे. मी तर माझे केस असे वाढलेले आहे, मी पूर्ण जंगली लुकमध्ये आहे, कारण की माझी दाढी कटिंग केलेली नाही, कारण की मला केस वाढवायचे यावेळेस. तर थोडं ऑकवर्ड वाटते, कारण केस सेट दाढी वगैरे केलेली असते, थोडं कॉन्फिडन्स बूस्ट असतं माझा. आम्ही तर इकडून तिकडे फिरतोय. आता बघू कुठे जाऊ, थोडं शॉपिंग बिपिंग करू, नाही तर काय म्हणतात त्याला, झेड ब्रिज तसंच घरी जाऊ. आणि आम्हाला तर मॉलमध्ये पण जायचं आहे, फिनिक्स मॉलमध्ये. तो मॉल खूप मोठा आहे असं प्रेम बोलला, ते पण बघायचं आहे. पण हे FC रोड खूप रील्समध्ये दिसतं ना, त्याच्यामुळे आम्ही तर आलो बघायला, कारण की FC रोडचं खूपच रील्स येत असताना. ते बघितलं FC रोड असं, FC रोडचं असं झालं, FC रोडचं तसं झालं. तर बघू म्हणलं FC रोड कसं आहे. आणि मला नाही का साकेत गोखळेला भेटायचं होतं, म्हणजे साकेत गोखळे कुठे असेल ते माहीत नाही, कारण की साकेत गोखळेचा खूप मोठा फॅन आहे. फिटनेस चॅनल खूप
नाही का फिटनेस खूप बघायची सवय मला त्याच्यामुळे. व्हिडिओ कॉल करणार आणि आजूबाजूला सगळे माझ्याकडे बघताय काय करतोय कॅमेरे घेऊन कोण फिरते. व्हॉट्सअपवर ते काका आहे बघताय ते काकाने हात दाखवला आपल्याला. सगळे बघते इकडं तिकडं. अच्छा लागतं. वाईट पाय फिरल्याशिवाय वाईट येत नाही का? सो असं वाटतं की मी एखादा गावातला मुलगा इकडं सिटीमध्ये आलो असं मला फील होतंय. कारण की तिथले लोक असे बघते माझ्याकडे. स्टारबक्सला जाऊन कसं वाटतं विचार. भाऊला स्टारबक्समध्ये नेलं. दिवसाचं चाललं होतं की मला स्टारबक्स ट्राय करायचं आणि फायनली खूप दिवसानंतर मी स्टारबक्स ट्राय केलं कोरेगाव पार्कचं पुण्यामध्ये. वॉकिंगवर 5 मिनिटं आहे. आणि गाडी आता लावली. सध्या आम्ही FC रोडला आलो आहे पुण्याला. भाऊचं बोलणं जरी हळू असलं तर पण भाऊचं वजन खूप जास्त आहे मार्केटमध्ये बरं. भाऊ पुण्याला ते 2013 पासून येते पण भाऊने अजून फिरले नव्हते त्याच्यामुळं. तर प्रेम भाऊला आमच्या सोबत मुंबई फिरवायला एकदा की नाही. हां प्रेमची मेहरबानी. प्रेमला सगळं माहिती आहे. जास्तच माहिती आहे प्रेमला. इकडे बघ ना तुला. प्रेमला थोडं जास्तच माहिती आहे त्याच्यामुळं प्रेम खूपदा आलेलं आहे. आम्ही आलो नाही. माझे केसांचा अवतार असं झालेलं आहे मी असं एखादा छपरी दिसतोय. आता काय करू शकतो आता वाढवलं. हां तुझं झालं की बंद कर. पहिल्यांदा मुंबईला प्रेमसोबत गेलो. पहिल्यांदा पुण्याला प्रेमसोबत गेलो. प्रेमने मला जास्तच फिरवलं यावेळेस. दरवर्षी मागच्या वर्षी त्याने मला मुंबई फिरवली ती. आता यावर्षी त्याने पुणे फिरवलं. खूप मस्त वाटते. आणि पुणे थोडं छान आहे. औरंगाबादपेक्षा खूप बेटर आहे पण गर्दी एवढी वाटत नाही आहे. आज कमी आहे. आज गर्दी कमी आहे पण वाटत नाही गर्दी आहे म्हणून असं फील नाही होते. विद्यार्थी खूप येते विद्यार्थी. कारण विद्यार्थी खूप जास्तच दिसतं इथे त्यामुळं. माझ्या मम्मीने इथं तरी ऑपरेशन झालं होतं मोठं सो आता आम्ही आलेलो आहे इथं झेड बीच कोणतं तरी म्हणून असं झेड बीच आहे तिथे आलेलो आहे. आणि आता चाललो आम्ही आता घरी. आणि इथं खूप सारी गर्दी आहे आणि नुसतं कपल्स बसलेले इथे. पूर्ण कपल्स आहे. पूर्ण कपल्स बसलेले इथे. आणि वाईब इज अलग इधर. पूर्ण वाईब अलग आहे. वेगळी घाण अशी आमच्या औरंगाबादला अशी काहीच नाही आहे. सो आता इथं खूप सारे स्ट्रीट फूड दिसते आम्हाला. बघू एखादा ट्राय करू नाही तर ढाब्यावर जाऊ जेवायला. कारण की बघू आता माझा कॉफीनं तर पुरं पोट गच्च झालेलं आहे. कारण की येताना मी 2 वडापाव खाल्ले होते त्याच्यामुळे माझं पोट तर पूर्णपैकी फुल आहे. पण बघू थोडं स्ट्रीट फूड खाऊ काहीतरी असं नाही तर चवदार काही असेल तर खाऊ. ते मिसळ नाही खाल्ली पण पुण्याला आलो आणि मिसळ नाही खाल्ली. चुकीचं वाटते. मिसळ खायला पाहिजे होती बट नेक्स्ट टाईम जरूर येऊ आणि प्लॅनिंग करून येऊ. आणि आज आम्ही असं रँडम ठरवलं ना आलो त्याच्यामुळं काही रँडम आम्ही आलो. आणि आता अविनाश म्हणतोय आम्हाला इथं सोडून द्या मी जातो आत्याच्या घरी. पागल हरवलं तर आमच्यावरच येईल. एकदा बळजबरी आणला आम्ही त्याला उचलून त्याच्यामुळं कोणाला न्यायचं. सो आता इथून आम्ही चाललो काहीतरी खाऊ आणि डायरेक्ट औरंगाबादला निघू. ड्रायव्हर 2 आहे आमच्याकडं प्रेम आणि तुषार. ते चांगली गाडी चालवतात. तर ओके आता बघू काहीतरी खाऊ आणि काहीतरी खाऊन नाही तर डायरेक्ट निघू. आता नाही आम्हाला ते मॉल पण बघायचं आहे फिनिक्स मॉल. कारण तो मॉल खूप थोडा इंटरेस्टिंग आहे. आणि तेवढा मॉल बघितला की मग तर मॉल बघू आणि तिथनं आम्ही सीधा औरंगाबादला निघणार आहे. मॉल इथून किती हे बाई तर किती दूर आहे मॉल किती दूर आहे? 20 मिनिटं. इथून 20 मिनिटांनी इथं मॉल आहे. तिथं थोडं अर्धा घंटा स्पेंड करू. काही बघू तिथं काही चांगलं असेल जारामध्ये जाऊ. काही चांगलं असेल तर घेऊ नाही तर सीधा औरंगाबाद फिक्स. आणि कपडे वगैरे मध्ये आता मी रिकामे पैसे खर्च करणार नाही आहे.
कारण की मागच्या महिन्यात मी खूप सारे कपडे खरेदी केली, त्याच्यामुळे कपडे वगैरे तर नाही, पण काहीतरी इंटरेस्टिंग असं खाण्यासारखं तर ते खाऊ, नाही तर सीधा औरंगाबादला जाऊ. बघू पुढे काय होतं. Baby, you give me ice and fire. You're giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Oh, well, I don't wanna jinx it, baby. And twist myself at the spine. Don't wanna overthink it, baby. It's just twist your body and mine. Baby, you give me ice and fire. You're giving me wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Oh, but I don't wanna jinx it, baby. Let's not get ahead of my time. Oh, but I don't wanna miss you, baby. So I stand up and speak just my mind. Oh. Baby, you give me ice and fire. You're chilling wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me